ऐका ना, मला खरंच नाही वाटत माझी तिथे काही गरज आहे असं. या लग्नासाठी मी थांबले कारण माझा वैदेहीवर जीव आहे आणि तिने मला शपथ घातलीये म्हणून. वाव, किती छान तयारी केली आहे ना केळवणाची माझ्या. हो, छान झाली तयारी. या जेवायला. तुम्ही काही बोललात तरी मी तुम्हाला उपाशी ठेवणार नाही. या बसा. खाली बसायचंय? हो, आपल्या संस्कृतीत खाली बसून छान मांडी घालून जेवायला बसतात. राज, हा, कुठे हरवलास? नाही, चला सुरू करूया. हा, असं कसं? आधी उखाणा घ्या, मग सुरुवात करा. उखाणा? हो, अरे मी काही उखाणा वगैरे पाठ नाही केलाय. हा? वैदेही, अगं उखाणा पाठ करावा लागत नाही, तो रचायचा असतो. 2 ओळींची कविता असते ना, तसं असतं ते. जमेल तुला. पण अशी कशी जमेल ना? हा, तुम्ही तर काही बोलूच नका. तुम्हाला जमायलाच पाहिजे. लोकांच्या कवितांच्या वह्या तुम्ही चोरून वाचल्यात ना. चार कविता वाचून उखाणा तर तुम्हाला जमलाच पाहिजे. राज, तू सुचव ना एखादा उखाणा. एक काम कर ना, तू मला सुचव. कारण तू मला बुके पाठवताना त्यासोबत कविताही लिहून पाठवायचीस ना. तुमच्याने नाही होणार उखाणा घेणं. करा तुम्ही जेवायला सुरुवात. हा, चांदीचे ताट आणि चंदनाचा पाट. चांदीचा ताट आणि चंदनाचा पाट कावेरीच्या साक्षीने बांधतो वैदेहीशी लग्नाची गाठ. वाव, क्या बात है राज, कमाल. किती मस्त घेतलास उखाणा. राज, माझा उखाणा पण तूच घे. मी तर बाबा जेवायला घेते. अगं किती तिखट झालंय हे जेवण. एवढं तिखट कोण केळवण करतं का? अरे बापरे, तिखट आहे का? मग तू ही चटणी खाऊन बघ. अगं एवढं तिखट लागलं आणि चटणी भांगतेस खायला. अगं खाऊन तर बघ. अगं कावेरी, आंबट आहे चटणी. आंबले माझे दात.
म्हणूनच दिले तुला केळवण. संसारात असंच असतं वैदेही. संसारात कधी आंबट प्रसंग येतात, कधी गोड प्रसंग येतात, तर कधी तिखट प्रसंग येतात. या सगळ्या प्रसंगांमध्ये एकमेकांच्या साथीने एकमेकांना घास भरवत संसार करायचा असतो. हे कायम लक्षात ठेवा आणि आनंदाने जेवा. हे तर काहीच नाही. मी तर याही पेक्षा तिखट चहा प्यायलो. चांगला चहा देते याला. चहासाठी थँक्स. वा. तिखट चहा, हे काय प्रकरण आहे? सांगेन कधी ते. राज, कसं काय तू खातोयस एवढं तिखट? ती ग्रेव्ही किती तिखट आहे. बापरे, मला तर नाही जमणार खायला. मी आलेच. हा गौरी, बोल. ताई, ताई तू अजिबात इथे परत येऊ नकोस. म्हणजे त्या वैदेहीचं लग्न झालं ना तरी सुद्धा तिथेच राहा. इथे येऊ नकोस. नोकरी कर, काहीही कर, पण तिथेच थांब. का? काय झालंय मला नीट सांग. ताई, आजीने त्या बघून गेलेल्या स्थळाला परस्पर होकार कळवलाय. आणि तात्यांचं असं म्हणणं आहे की एकदा होकार कळवल्यानंतर परत नकार कसा कळवायचा, आणि जर नकार कळवला तर पुढल्या वेळी स्थळ मिळायला प्रॉब्लेम होईल. असंही स्थळ चांगलं आहे, लग्न लावून देऊ असं म्हणत होते. काय? हो, म्हणूनच तुला सांगतेय ताई, अजिबात परत येऊ नकोस, नाहीतर तुझं लग्न लावून देतील. मग लावू दे ना. माझं जे काही होईल ते मी आता माझ्या नशिबावर सोडलंय. गौरी, मी येणार आहे. इथे वैदेहीचं लग्न झालं की मग मी तिकडे येईन आणि त्या मुलाशी लग्नही करेन. मग कसं वाटलं केळवण? छान वाटलं. अजून एकदा केळवण करायला आवडेल मला. एकाच लग्नासाठी 2-2 वेळा केळवण द्यायला मला तरी नाही जमणार. मग 2 लग्न करू. म्हणजे तुमच्या हातचं जेवायला मी अजून 100 वेळाही लग्न करू शकतो.
असं का म्हणतोय? तू मला सोडून 100 लग्न करणार? अगं मस्करी करतोय मी. आणि केलं तरी 100 वेळा तुझ्याशीच लग्न करेन. मग ठीक आहे, पण गाऊ खरं सांगते, खूप 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 मस्त झालं केळवण. मला खूप मजा आली. तुला सांगते, मी माझ्या लग्नात ना खूप हौस मौस करणार आहे. शॉपिंग खूप करणार आहे आणि प्री वेडिंग शूट पण करणार आहे. प्री वेडिंग शूट? हो. ओ, तुला माहित नसेल ना याबद्दल? माहितीये मला. तेच ना, लग्नाआधी कुठे कुठे जाऊन फोटो काढायचे आणि मिरवायचं. मग ह्यात काय हरकत आहे? अरे लग्न एकदाच होतं ना, मग अशी हाऊसमाऊस करायला काय प्रॉब्लेम काय? नाही, काही हरकत नाहीये, पण आपण लग्नात काढतोच ना फोटोज. परत लग्नाआधी कशाला काढायचे? ए, तुला कळत नाही ग, ह्यात वेगळी गंमत असते. आणि आजकाल सगळेच काढतात, मला पण काढायचे. मग आपण असं करू, तू तुझं प्री वेडिंगचं बघ, मी लग्नाची बाकी सगळी तयारी करते. ए, मी एकटी कसं बघणार प्री वेडिंगचं? तू नसशील तर माझं प्री वेडिंग कसं होणार? मला ड्रेस सिलेक्ट करायचा, हेअरस्टाईल कशी करायची हे कोण सांगणार? वैदेही, का वेडी आहेस का तू? तिकडे माझी काय गरज आहे? अगं लग्नाची सगळी तयारी करायची, अजून हळदीची तयारी करायची, शॉपिंग आहे, त्या पत्रिकांचं बघायचंय, बरीच कामं पेंडिंग आहेत. मी हे सगळं करू का तुझ्या प्री वेडिंगचं बघू? मला नको यामध्ये ओढू तू. ए राज, तू समजाव ना हिला. समजा. हा, या प्री वेडिंगला. माझी तिथे काही गरज आहे असं मला वाटत नाही. आणि लग्न तुमचं आहे. हे तुमच्या हाताला ना मिडास टच आहे. तुम्ही ठरवलं की गोष्टी अशा घडतात. आता आमचं लग्नच बघा ना, पटकन जुळलं. तुम्ही म्हणालात म्हणून जुळलंय. तसंच यालाही हो म्हणा, म्हणजे प्री वेडिंगही पटकन नीट पार पडेल. ए, मी एक कॉल अटेंड करून आल्या, समजाव हिला. ऐका ना, मला खरंच नाही वाटत माझी तिथे काही गरज आहे असं. या लग्नासाठी मी थांबले कारण माझा वैदेहीवर जीव आहे आणि तिने मला शपथ घातलीये म्हणून. आता थांबलाच आहात तर प्री वेडिंगही बघा. माझं आणि वैदेहीचं लग्न बघण्याची रिहर्सल होईल तुम्हाला. नाहीतर डायरेक्ट असं लग्न बघणं फार कठीण जाईल तुम्हाला. ठरलं तर मग तुम्ही येताय प्री वेडिंग. काय? राज कुठे गेला? ते आताच गेले. हे काही सांगून पण गेला नाही. बरं असो, तुझं काय ठरलं? तू आहेस ना प्री वेडिंगला? मला काही माहित नाही, तू असायला हवंयस प्री वेडिंगला. हो हो, मी असेन प्री वेडिंग शूटला. येस, मला माहित होतं तू प्री वेडिंग पण हँडल करशील आणि लग्नाची तयारी पण खूप छान करशील. आय लव्ह यू काऊ. लग्नाची काय काय तयारी करायची आहे ती तरी सांगा, करू. म्हणजे अगदीच नंतर घाई व्हायला नको ना. काय तुम्ही सगळ्यांना कामं वाटून द्या, म्हणजे पुन्हा एकावर जबाबदारी यायला नको. म्हणजे आम्ही काय करायचं,
राजवर्धन काय करणार, आता उगाच गोंधळ नको ना. कसं आहे, आता राजवर्धनचं लग्न आहे तर त्याच्या आवडीनुसार सगळं व्हायला पाहिजे नाही का. सुदर्शन, अरे काही करायची गरज नाही, सगळं ठरलंय. कावेरी बघणार आहे ना सगळी व्यवस्था. तुम्ही सगळे निवांत राहा. अहो काकी, पण आपल्या घरात लग्न आहे, मग हे सगळं कावेरी का बघतीये? म्हणजे आपल्या घरातलं लग्न आहे तर आपण सगळं करूया ना. हो ना, म्हणजे मोहित्यांच्या घरचं लग्न आहे, एवढा सगळा तामझाम असणार आहे. जमणार आहे का तिला सगळं एकटीला झेपणार आहे? हो काकी, आई ना अगदी बरोबर बोलतात. आता आपल्याकडचे एवढे पाहुणे प्लस बिझनेस असोसिएट, त्या सगळ्यांना हँडल करायला जमणार आहे का त्या कावेरीला? उद्या जाऊन असं नको व्हायला की ह्या कावेरीने ह्या सगळ्या पाहुण्यांना पिठलं भाकरी खायला घातली. शे शे शे. काकी, कसं दिसेल ते सगळं? का ग? समजा पिठलं भाकरी खायला घातली तर काय हरकत आहे ग? मोठ्या मोठ्या लग्नांमध्ये पिठलं भाकरी मेनू मध्ये असते. अगदी परदेशातले लोक सुद्धा आवडीने खातात. आणि तसंही काय आहे ना, राजची अशी इच्छा आहे की लग्न छोटेखानी साधं व्हावं. बरं, लग्न घरातल्या घरात आहे त्यामुळे काही प्रश्नच नाहीये. नाही वहिनी, लग्न घरी करायचं हे ठीक आहे, पण रत्नमाला मोहितेंच्या मुलाचं लग्न अगदी साध्या पद्धतीने करायचं म्हणजे लोक काय म्हणतील नाही का. लोक काय म्हणतील याची चिंता राजवर्धनला असेल असं वाटतंय का तुला सुदर्शन? राज एवढा लग्नाला तयार झालाय, मला ना त्याला कुठल्याही गोष्टीला नाही म्हणायचं. सगळं राजच्या मनाप्रमाणे मला करायचं. त्याला लग्न छोटेखानी हवं असेल, साध्या पद्धतीने हवं असेल तर लग्न तसंच झालं पाहिजे. आता कावेरी पाहते नसेल तर एक हाती होऊ दे ना. हा, काही छोटी मोठी कामं असेल तर मी तुम्हाला नक्की सांगेन. चल. अच्छा, म्हणजे आपण छोट्या मोठ्या कामांसाठी, हा, सरबत वाटायला, पाण्याचे ग्लास वाटायला, बघितलत ना काय लायकी आहे आपली या घरात. मग चांगलंच आहे ना. लग्नाचा व्याप तुमच्या खांद्यावर येत नाहीये, ही चांगलीच गोष्ट आहे. नाही, तुम्हाला वेळ मिळेल ना उपद्व्याप करण्यासाठी. नाही, काय आहे, व्याप नसेल ना की मग उपद्व्यापाला वेळ देता येतो माणसाला, नाही का. आदित्य, अहो बाबा, अहो तुम्ही माझ्या समोर तरी स्वतःला डिफेंड करू नका. आणखी एक, ह्या लग्नात जर काही उपद्व्याप करायचं ठरलं असेल ना तुमचं, तर माझं तुमच्यावर बारीक लक्ष आहे, एवढं लक्षात असू दे. काऊ, असं वेस्टर्न लुक मध्ये ना बीचवर फोटोशूट करूया. मुंबईतल्या बीचवर? नाही, गोव्याला जाऊया ना आपण. अगं वैदेही, गोव्याला जाणार कधी, फोटोशूट करणार कधी, लग्न तुझं 2 आठवड्यांवर आलंय, लग्नाची तयारी करणार कधी. बरोबर बोलतेस तू. मग मी काय म्हणते माहितीये,
आपण ना इथेच एखादं पब बुक करूया. तिकडे त्या लाईट्स मध्ये ना छान मॉडर्न लुक मध्ये काहीतरी करूया. म्हणजे मी छान वन पीस गाऊन घालेन किंवा असा मिनी स्कर्ट वगैरे. कमाल दिसेल अगं. हे बरं आहे तुझं. लग्न करायचंय मराठमोळ्या पद्धतीने आणि फोटोशूट करायचंय वेस्टर्न पद्धतीने. मी एक सांगू का? काय? नवी नवरी ना साडीतच छान दिसते. म्हणजे हातात छान बांगड्या, पायात छान पैंजण, नाकात छोटीशी नथ, नऊवारी साडी. डन. हेच करूया. म्हणजे रत्नमाला मॅडम फोटो बघताच इम्प्रेस होती. ठरलं. प्री वेडिंग शूट हे मराठमोळ्या पद्धतीने करायचं. वा, तू मला थीम सांग, मी राजला पण कळवते. ओके. बरं हे होईल. मला सांग, लग्नाची तयारी कुठपर्यंत आली आहे? संगीत कधी करणार आहोत? लग्नाची थीम काय आहे? वैदेही अगं, हा काही कॉर्पोरेट इव्हेंट आहे का? लग्न आहे तुझं. ओ हॅलो, आजकाल लग्न पण कॉर्पोरेट इव्हेंट सारखंच होतं. म्हणून तुला तुझं लग्न कॉर्पोरेट इव्हेंट सारखं करायचंय का? काय हरकत आहे? आणि मग असं नाही करायचं तर मग कसं करायचं? छान जुन्या पारंपरिक पद्धतीने करायचं. ए, चल. संस्कृती आणि परंपरा ऐकून आत्ताच नाक मुरडलंस तर कसं जुळवून घेणार आहेस तू रत्नमाला मॅडमशी? त्यांच्या आवडी निवडी जपून राज सरांशी संसार करायचाय ना तुला. आणि जरी तुझं राज सरांबरोबर लग्न होत असलं ना तरी तुला बाकी सगळ्यांची मनं पण जपायची आहेत ना ग. हो यार, बरोबर बोलतेस तू. ठरलं. तू म्हणशील तसं करायचं लग्न. चालेल.